Hello everyone, myself Jadhav Vivi. Today we will discuss about sequence and series. Sequence and series. In this chapter, sequence and series, we are going to study these point. Point number first, sequence. Point number second, progression. Third, arithmetic progression. Fourth one, n term of an AP. Fifth, sum of n term of an AP. And last point, learn geometric progression and harmonic progression. सिक्वेन्स अँड सिरीज या चॅप्टरमध्ये या युनिटमध्ये आपल्याला सिक्वेन्स प्रोग्रेशन अरिथमॅटिक प्रोग्रेशन एन टर्म ऑफ एन एपी सम ऑफ एन टर्म ऑफ एन एपी लर्न जीपी अँड एचपी ओके या पॉइंट बद्दल डिस्कशन करत असताना आपण वन बाय वन पॉइंट डिस्कस करू. फर्स्ट ऑफ ऑल आपण सिक्वेन्स म्हणजे काय आपण समजून घेऊया. व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स. व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स. The arrangement of number in definite order is called as sequence. The arrangement of number in definite order is called as sequence. म्हणजे नंबरची अशा सिक्वेन्स म्हणजे काय. द अरेंजमेंट ऑफ नंबर इन डेफिनेट ऑर्डर इज कॉल्ड एज सिक्वेन्स. म्हणजे नंबरची अशा प्रकारे अरेंजमेंट केलेली त्यामध्ये एक डेफिनेट ऑर्डर असायला पाहिजे. कशी डेफिनेट ऑर्डर असायला पाहिजे. आणि नंबरची फर्स्ट ऑफ ऑल नंबरची अरेंजमेंट ऑफ नंबरची अशा प्रकारे अरेंजमेंट ओके नंबरची अशा प्रकारे अरेंजमेंट त्या अरेंजमेंट मध्ये डेफिनेट ऑर्डर असायला पाहिजे. दिस इज कॉल्ड सिक्वेन्स. फॉर example 1 2 3 4 and so on. आणखी सिंपल करून सिक्वेन्स म्हणजे काय सांगायचं म्हटलं तर नंबरची अशा प्रकारे अरेंजमेंट त्यामध्ये डेफिनेट ऑर्डर असायला पाहिजे. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगायचं म्हटलं त्या दिलेल्या 4 टर्मकडे पाहिल्यानंतर ऑब्झर्वेशन केल्यानंतर दिलेल्या 4 टर्मचं 4 नंबरचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपण एक्झॅक्टली नेक्स्ट टर्म कोणती येणार हे आपण एक्झॅक्टली सांगू शकतो. दिस इज कॉल्ड सिक्वेन्स. म्हणजेच क्रम या ह्याच्यामध्ये नेक्स्ट टर्म कोणती नाही आपण एक्झॅक्टली सांगू शकतो. आता पहा इथे कसं सांगू शकतो आपण 1 2 3 4 ह्या 1 2 3 4 ह्या नंबरची अशी अरेंजमेंट केलेली आपण एक्झॅक्टली याच्याकडे पाहिल्यानंतर आपण सांगू शकतो की फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ नंबर कोणता येणार आहे. फिफ्थ नंबर कोणता असणार आहे 5 असणार आहे. बिकॉज 1 + 1 2 2 + 1 3 1 + 1 इज इक्वल टू 2 2 + 1 इज इक्वल टू 3 अँड सो ऑन. म्हणजे अशा पद्धतीने नंबरची अरेंजमेंट केलेली आहे. अशा पद्धतीने 1 + 2 1 + 1 2 2 + 1 3 म्हणजे पॅटर्न काय याच्यामध्ये पॅटर्न काय +1 +1 +1 +1 म्हणजे अशा पद्धतीने अरेंजमेंट केली आपण एक्झॅक्टली. सिक्वेन्स म्हणजे काय आपण दिलेले 4 टर्म असतील आपल्याला 4 नंबर असतील त्यानंतर कंटिन्यू नेक्स्ट नंबर कोणते असणार आहेत आपण एक्झॅक्टली सांगू शकतो. बिकॉज डेफिनेट ऑर्डर दिस इज कॉल्ड सिक्वेन्स 1 2 3 4 5 अँड सो ऑन. नेक्स्ट एक्झाम्पल collection of perfect square of natural number 1 4 9 16 and so on. Perfect square of natural number. This is set of perfect square number. Okay. आता इथं बघा कशी अरेंजमेंट केली. या नंबरकडे पाहिल्यानंतर 1 4 9 16 कडे पाहिल्यानंतर आपण एक्झॅक्टली सांगू शकतो की नेक्स्ट टर्म कोणती असणार आहे. नेक्स्ट टर्म असणार आहे 25 36 49. हे कसं जमलं. Because this is a collection of perfect square of natural number. 1 square 1 2 square 4 3 square 9 4 square 16 5 square 25 6 square 36 and next 7 square 49 and so on. म्हणजे अगोदरच्या ह्या 4 टर्म कडे या 1 4 9 6 अगोदरच्या ह्या 4 टर्म कडे पाहिल्यानंतर आपण एक्झॅक्टली नेक्स्ट टर्म कोणती हे सांगू शकतो. दिस इज कॉल्ड सिक्वेन्स. ओके. अशा प्रकारे बरेच एक्झाम्पल येतात त्या सिक्वेन्सचे आपल्याला. कलेक्शन ऑफ पॉझिटिव्ह इव्हन इंटीजर 2, 4, 6, and so on. Collection of positive odd integer
1,3,5, अँड सो ऑन. दिस इज कॉल्ड सिक्वेन्स. म्हणजे या नंबरकडे आता 2, 4, 6 कडे पाहिलं तर आपण एक्झॅक्टली नेक्स्ट नंबर कुठला असणार आहे? 8 असणार आहे. त्यानंतरचा नेक्स्ट नंबर कुठला असणार आहे? 10 असणार आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये 1, 3, 5. दिस इज अ कलेक्शन ऑफ पॉझिटिव्ह ऑड इंटिजर. 1, 3, 5 या 3 नंबरकडे आपण पाहिल्यानंतर आपण एक्झॅक्टली सांगू शकतो की नेक्स्ट नंबर कोणता असणार आहे. ओके, दिस इज कॉल्ड सिक्वेन्स. म्हणजे त्या नंबरची अशी अरेंजमेंट केलेली असते, त्यामध्ये काहीतरी डेफिनेट ऑर्डर असते, फिक्स ऑर्डर असते. दिस इज कॉल्ड सिक्वेन्स. आता नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. ओके, एक्झाम्पल नंबर 6. 3,3,3 अँड सो ऑन. दिस इज सिक्वेन्स. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काय ऑर्डर आहे? आहे याच्यामध्ये ऑर्डर, डेफिनेट ऑर्डर आहे. कोणती? 3 फर्स्ट टर्म 3 प्लस 0 नेक्स्ट टर्म 3, सेकंड टर्म 3 प्लस 0 थर्ड टर्म. म्हणजे या तीन टर्मकडे, या थ्री टर्मकडे आपण ऑब्झर्वेशन केल्यानंतर फोर्थ टर्म कोणती असणार आहे हे आपण एक्झॅक्टली सांगू शकतो. ओके, म्हणजे नेक्स्ट टर्म कोणती असणार आहे? 3,3 अँड सो ऑन. दिस इज कॉल्ड सिक्वेन्स. आता एक्झाम्पल सिक्वेन्स म्हणजे काय हे लक्षात आलं आपल्या. कसं लक्षात आलं? द अरेंजमेंट ऑफ नंबर इन डेफिनेट ऑर्डर इज कॉल्ड एज सिक्वेन्स. म्हणजे आता एक्झाम्पल आपण एक नेक्स्ट एक्झाम्पल असं एक डिफिकल्ट म्हणजे डिफरंट टाईपचं एक्झाम्पल घेऊया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल 1, 4, 17, 21, 22 अँड सो ऑन. आता फर्स्ट 6 एक्झाम्पल कडे ऑब्झर्वेशन केलं तर पाहिल्यानंतर फर्स्ट एक्झाम्पल 1, 2, 3, 4 नेक्स्ट टर्म 5, 6, 7 एक्झॅक्टली 5, 6, 7 असणार आहेत हे आपल्या लक्षात आलं. कारण ह्या फोर्थ नंबरची कशा प्रकारे अरेंजमेंट केली आहे, त्याच्यामध्ये काय ऑर्डर आहे, डेफिनेट ऑर्डर काय आहे आपल्या लक्षात आलं. त्यामुळे आपण नेक्स्ट टर्म सांगू शकलो. अँड सो ऑन एक्झाम्पल नंबर 6 पर्यंत आपण सिमिलर त्याच टाईपनं आपण नेक्स्ट टर्म कोणती असेल हे आपण सांगू शकलो. एक्झाम्पल नंबर 7 मध्ये 1, 4, 17, 21, 22 आणि या एक्झाम्पल मध्ये नेक्स्ट टर्म कोणती आहे आपल्याला जर विचारलं तर आपण सांगू शकतो का? नाही, एक्झॅक्टली सांगू शकत नाही. बिकॉज ही सिक्वेन्स नाहीये. 1, 4, 17, 21, 22 या ज्या काही 5 टर्म दिलेले आहेत आपल्याला, ह्या 5 टर्म मध्ये दिलेल्या गिव्हन सिक्वेन्स मध्ये दिलेल्या टर्म मध्ये ओके दिलेल्या नंबर मध्ये विशिष्ट ऑर्डर असायला पाहिजे, विशिष्ट क्रम असायला पाहिजे. ओके, त्या क्रमानुसार आपण नेक्स्ट टर्म कोणती असणार हे आपण सांगू शकतो. इथं पहा मी 2 वर्ड यूज करतोय. ओके, एक क्रम, ओके, डेफिनेट ऑर्डर. ओके, आपण डेली रुटीन मधलं डेली लाईफ मधलं आपण एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला सिक्वेन्स म्हणजे काय परफेक्ट तुमच्या माइंडमध्ये सेट होईल. ओके, ज्यावेळेस आपले ऑफलाईन क्लास स्टार्ट होते त्यावेळेस आपली क्लासमध्ये म्हणजे तुम्हाला स्टुडंटची ऑफलाईन क्लासमध्ये सिटिंग अरेंजमेंट कशी होती बसण्याची. म्हणजे हे बेंच असायचे, त्या बेंचवरती प्रत्येक बेंचवरती 2-2 स्टुडंट बसलेले असायचे. कन्सिडर करा पहिल्या 4th बेंचवरती 2-2 स्टुडंट बसलेत, बाकी सारे ब्लँक आहेत. ओके, आणि काय झालं थोड्या वेळानंतर क्लास स्टार्ट झाल्यानंतर क्लास स्टार्ट झाल्यानंतर थोड्या वेळाने 2 स्टुडंट आले आणि ते 2 स्टुडंट क्लासमध्ये आल्यानंतर एक 5 सेकंद क्लासमध्ये जस्ट ऑब्झर्वेशन करतील की अगोदरचे स्टुडंट कसे बसलेत, म्हणजे त्यांची सिटिंग अरेंजमेंट कशी आहे. प्रत्येक बेंचवरती 2-2 स्टुडंट बसलेत. ओके, म्हणजे येणारे स्टुडंट काय करतील, 4 बेंचवरती बसले स्टुडंट आहेत, म्हणजे येणारे लेट जे 2 स्टुडंट आलेत ते काय करणार, एक्झॅक्टली 5th बेंचवरती जातील आणि तिथं बसतील ते. ओके, म्हणजे त्यांच्या कसं लक्षात आलं की आपल्याला तिथंच बसायचंय. पहिल्या 4 बेंचवरती 2-2 स्टुडंट बसले, म्हणजे त्यांच्या असं लक्षात आलं की त्या 4 बेंचवरची अशी अरेंजमेंट केलेली आहे, प्रत्येक बेंचवरती 2-2 स्टुडंट. म्हणजे एक्झॅक्टली ते 2 स्टुडंट कुठे गेले, 5th बेंचवरती बसले. मग त्यांनी सिक्वेन्स कंटिन्यू करण्याचं काम केलं. ओके, आणि त्याच्या विरुद्ध बाजूने आपण कन्सिडर करूया. जर ऍज इट इज क्लासमध्ये 4 बेंचवरती 2-2 स्टुडंट बसलेले आहेत, परत काय झालं लेट 2 स्टुडंट आले आणि ते 2 स्टुडंट काय झालं, एक जण काय केलं, 4 बेंचवरती 2-2 स्टुडंट बसलेले होते. पहिल्या स्टुडंटनं काय केलं, एक 4-5 बेंच सोडून दिले आणि 8 बेंचवरती काय केला, तो जाऊन बसला. ओके, आणि त्याच्यानंतर त्या सोबतचा जो मित्र होता आणि तो काय केला, आणखी 4-5 बेंच सोडला आणि तो काय एंडिंगला जाऊन बसला. थोड्या वेळा आणखी 2 स्टुडंट आले आणि त्यांनी काय केलं, अगोदर 4 स्टुडंट होते त्यांच्यासोबत जॉईन झाले ते 2 स्टुडंट. ओके, ही सिक्वेन्स होईल का? नाही. ओके, ही सिक्वेन्स होईल का? नाही. म्हणजे याच्यामध्ये विशिष्ट क्रम नाही. म्हणजे सिक्वेन्स म्हणजे काय की विशिष्ट क्रमाने नंबरची केलेली अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज सिक्वेन्स.
ओके, म्हणजे सिक्वेन्स म्हणजे काय हे लक्षात आले आपल्याला. त्यानंतर टर्म म्हणजे काय, मी थोड्या वेळापूर्वी यूज करत होतो, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म. ओके, मग टर्म म्हणजे काय, सिक्वेन्स म्हणजे काय लक्षात आलं आपल्या. टर्म म्हणजे काय, इच नंबर, मी काय म्हणतोय पहा, इच नंबर इन द सिक्वेन्स इज कॉल्ड अ टर्म ऑफ द सिक्वेन्स. इच नंबर इन द सिक्वेन्स इज कॉल्ड अ टर्म ऑफ द सिक्वेन्स. म्हणजेच काय, ही सिक्वेन्स आहे, ही सिक्वेन्स आहे 1 2 3 4 अँड सो ऑन 20. ओके, 1 to 20 पर्यंतची एक सिक्वेन्स आहे, ही एक सिक्वेन्स आहे 1 to 20 पर्यंतची. आणि या 20 मधल्या प्रत्येक नंबर, इच नंबर इन द सिक्वेन्स, सिक्वेन्स मधला इच नंबर, प्रत्येक नंबर काय, हा टर्म आहे. कुणाचा टर्म आहे, त्या दिलेल्या सिक्वेन्सचा टर्म आहे तो. ओके, दिलेल्या सिक्वेन्सची टर्म आहे, म्हणजे ही टर्म आहे. सेकंड नंबर टर्म आहे, थर्ड टर्म आहे, ही टर्म आहे. मग कोणत्या नंबरला कोणती टर्म कसं कन्सिडर करायचं. ओके, द नंबर इन द फर्स्ट पोझिशन, दिलेल्या सिक्वेन्स मध्ये, इन सिक्वेन्स, इन गिव्हन सिक्वेन्स, द नंबर इन द फर्स्ट पोझिशन इज कॉल्ड ॲज फर्स्ट टर्म. द नंबर इन द फर्स्ट पोझिशन इज कॉल्ड ॲज फर्स्ट टर्म. ओके, म्हणजे दिलेल्या सिक्वेन्स मध्ये जर फर्स्ट पोझिशनला जर नंबर जो असेल, आता फर्स्ट पोझिशनला कोणता नंबर आहे, फर्स्ट पोझिशनला 1 नंबर आहे. ओके, फर्स्ट पोझिशनला 1 नंबर आहे. दिस इज अ फर्स्ट टर्म. ओके, इट इज डिनोटेड बाय T1. द नंबर इन द फर्स्ट टर्म, it is first number, it is called term, first term. Okay, and it is denoted by T1. T1 is equal to 1, and also it is denoted by A, and also it is denoted by A. A is equal to first term. A is equal to first term. म्हणजे दिलेल्या सिक्वेन्स मध्ये फर्स्ट पोझिशनला जो नंबर असेल ती फर्स्ट टर्म असेल, आणि इट इज डिनोटेड बाय T1. आणखी ऑर मध्ये त्याला आणखी असे म्हणू शकतो आपण, इट इज डिनोटेड बाय A इज इक्वल टू फर्स्ट टर्म. त्याच टाईपनं द नंबर इन द सेकंड पोझिशन इज कॉल्ड ॲज सेकंड टर्म, It is denoted by T2 is equal to 2. The number in the third position is called as third term. It is denoted by T3 is equal to 3. Similarly, the number in the nth position, आता पाहिजे, the number in the nth position of the sequence is called as nth term. म्हणजे दिलेल्या पोझिशन मध्ये नंबर ऑफ टर्म, लास्ट टर्म. ओके, Tn, number of term, म्हणजे स्टार्ट फ्रॉम 1 to 20. द सिक्वेन्स इज स्टार्ट फ्रॉम 1 to 20. म्हणजे एंडिंगची टर्म कोणती असणार आहे, Tn, अँड सो ऑन. Tn इज इक्वल टू 20. ओके, nth term, and it is denoted by Tn. Tn is equal to 20, and also it is denoted by Tn is equal to last term. Tn is equal to 20. 20 ह्या दिलेल्या सिक्वेन्स मध्ये लास्ट टर्म आहे, and it is denoted by Tn is equal to last term. ओके, ह्या टर्म मधल्या पोझिशन झाल्या. म्हणजे आपण काय पाहिलं, सिक्वेन्स म्हणजे काय, 1 2 3 4 अँड सो ऑन 20. ही सिक्वेन्स आहे, डेफिनेट ऑर्डर मध्ये अरेंज केलेली नंबरची एक सिरीज, एक नंबरची सिक्वेन्स. ओके, त्याला आपण सिक्वेन्स असं म्हणतो. ओके, त्यानंतर टर्म, कोणत्या नंबरला कोणती टर्म म्हणायचं, फर्स्ट पोझिशनला फर्स्ट टर्म, सेकंड पोझिशनला सेकंड टर्म, थर्ड पोझिशनला थर्ड टर्म, अँड सो ऑन. nth पोझिशन of the sequence is called as nth term. It is denoted by Tn, and also Tn is equal to last term. Okay, ह्या टर्म झाल्या, सिक्वेन्स आणि टर्म आपल्याला माहिती झालं. त्यानंतरचा जो पॉइंट येतो, या सिक्वेन्सचे किती प्रकार पडतात. सिक्वेन्स अँड टर्म आपल्या लक्षात आल्या. त्यानंतर सिक्वेन्सच्या किती टाईप पडतात, 2 टाईप पडतात. देर आर 2 टाइप्स ऑफ सिक्वेन्स. फर्स्ट, फायनाइट सिक्वेन्स, and second, infinite sequence. Okay, finite sequence and second, infinite sequence.
फायनाईट सिक्वेन्स म्हणजे काय? if the number of term in a sequence is finite, that is countable, is called as finite sequence. म्हणजे दिलेल्या सिक्वेन्समध्ये फायनाईट टर्म असतील, फायनाईट म्हणजेच काय, काउंटेबल असतील, म्हणजे लिमिटेड टर्म असतील ज्या की आपण काउंट करू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल ओके, फायनाईट सिक्वेन्स पाहतोय आपण. ओके, फायनाईट सिक्वेन्स म्हणजे काय? फायनाईट सिक्वेन्स म्हणजे काय? if the number of term in a sequence is finite, that is countable, is called as finite sequence. म्हणजे दिलेल्या सिक्वेन्समध्ये जर फायनाईट टर्म असतील, नंबर ऑफ टर्म ह्या फायनाईट असतील, काउंटेबल असतील, म्हणजे लिमिटेड असतील, त्या सिक्वेन्सला आपण फायनाईट सिक्वेन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल नंबर 1, 1, 2, 3 and so on 50. ओके, ही सिक्वेन्स आहे 1, 2, 3, 4 and so on 50. म्हणजे या सिक्वेन्समध्ये पहिल्यानंतर आपण एक्झॅक्टली सांगू शकतो की या सिक्वेन्समध्ये 50 टर्म आहेत. ओके, 50 टर्म आहेत, म्हणजे आपण एक्झॅक्टली सांगू शकतो नंबर ऑफ टर्म किती आहेत. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 2, 2 सेट ऑफ इव्हन पॉझिटिव्ह इंटिजर, 2, 4, 6 and so on 50. त्यानंतर ही इव्हन पॉझिटिव्ह इंटिजरचा सेट आहे. ओके, ही सिक्वेन्स 2, 4, 6 and so on 50, स्टार्ट फ्रॉम 2 to 50. ओके, याच्यामध्ये नंबर ऑफ टर्म आपण सांगू शकतो. लिमिटेड टर्म किती टर्म आहे ते आपण एक्झॅक्टली सांगू शकतो. ज्या एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं म्हटलं, ज्या सिक्वेन्स मधल्या टर्म आपण एक्झॅक्टली सांगू शकतो, फाइंड करू शकतो, त्या सिक्वेन्सला आपण फायनाईट सिक्वेन्स असं म्हणायचं. ओके, दिस इज कॉल्ड फायनाईट सिक्वेन्स. आणि नेक्स्ट टाइप इनफायनाईट सिक्वेन्स. इनफायनाईट सिक्वेन्स म्हणजे काय? त्याच्या अपोजिट, फायनाईट सिक्वेन्सच्या अपोजिट. म्हणजेच काय? द सिक्वेन्स, फायनाईट सिक्वेन्स म्हणजे लक्षात आलं आपल्या. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, infinite sequence. Okay, if the number of term in a sequence is infinite, that is uncountable, is called as infinite sequence. म्हणजे दिलेल्या सिक्वेन्स मधल्या टर्म आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही, त्या इन्फिनिटी असतात. ओके, अनकाउंटेबल, त्या असंख्य असतात, पुढे इन्फिनिटी असतात, त्या मोजता येत नाहीत. This is called infinite sequence. Example number 1, 1, 2, 3 and so on infinity. Okay, म्हणजे स्टार्ट फ्रॉम 1 to infinity. ओके, म्हणजे 1, 2, 3 and so on, पुढे आणखी टर्म आहेत, त्या स्टॉप होणार आहेत का? नाही. ओके, दिस इज कॉल्ड सेट ऑफ नॅचरल नंबर. ओके, पुढे असंख्य असणार आहेत ते पुढे टर्म. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2, सिमिलर तेच एक्झाम्पल घेऊया आपण, म्हणजे आपल्याला कन्फ्युज नाही होणार. 2, 4, 6, 8 and so on infinity. म्हणजे 2 इव्हन पॉझिटिव्ह इव्हन इंटिजर 2, 4, 6, 8 पुढे आणखी असणार आहेत. कुठपर्यंत असणार आहेत? त्याला लिमिट आहे, त्याला काही नाही लिमिट, नो लिमिट. ओके, अनकाउंटेबल. ओके, म्हणजे ज्या सिक्वेन्स मधील टर्म आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. इनफायनाईट टर्म असतात त्याच्यामध्ये. ओके, इनफायनाईट टर्म असतात, दॅट इज अनकाउंटेबल. ओके, दिस इज कॉल्ड इनफायनाईट सिक्वेन्स. ओके, इनफायनाईट सिक्वेन्स. फायनाईट सिक्वेन्स म्हणजे काय, इनफायनाईट सिक्वेन्स म्हणजे काय, हे आपल्या लक्षात आले. फायनाईट सिक्वेन्स म्हणजे दिलेल्या सिक्वेन्स मधील टर्म हे आपण एक्झॅक्टली डिफाईन करू शकतो, एक्झॅक्टली सांगू शकतो आपण. दिस इज कॉल्ड फायनाईट सिक्वेन्स. इनफायनाईट सिक्वेन्स अनकाउंटेबल. काउंटेबल, अनकाउंटेबल, हे दोन वर्ड तुम्ही हिंटसाठी तुमच्या लक्षात ठेवू शकता. ओके, त्यानंतरचा पॉइंट येतो प्रोग्रेशन. हा सिक्वेन्स फर्स्ट पॉइंट, सिक्वेन्स मध्ये आपण काय काय लर्न केलं. सिक्वेन्स म्हणजे काय? द अरेंजमेंट ऑफ नंबर इन डेफिनेट ऑर्डर इज कॉल्ड एज सिक्वेन्स. ओके, सिक्वेन्स म्हणजे काय? नंबरची अरेंजमेंट अशा प्रकारे ज्यामध्ये एक विशिष्ट ऑर्डर असली पाहिजे, एक विशिष्ट क्रम असला पाहिजे. ओके, दिस इज कॉल्ड सिक्वेन्स. त्यानंतर टर्म, फर्स्ट पोझिशन फर्स्ट टर्म, सेकंड पोझिशन सेकंड टर्म अँड सो ऑन. nth पोझिशन इज कॉल्ड ॲज nth टर्म. नेक्स्ट फायनाईट सिक्वेन्स, इनफायनाईट सिक्वेन्स. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट येतो प्रोग्रेशन. ओके, प्रोग्रेशन. व्हॉट इज मीन बाय प्रोग्रेशन? प्रोग्रेशन म्हणजे काय?
प्रोग्रेशन म्हणजे काय? प्रोग्रेशन means a progression. A progression is a special type of sequence. परत रीड करतोय. A progression is a special type of sequence. म्हणजे सिक्वेन्स असणार आहे, त्या सिक्वेन्स मध्ये काहीतरी स्पेशल असणार आहे, म्हणजे विशिष्ट असणार आहे. काय विशिष्ट असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो नंतर, कंटिन्यू लगेच. ओके. अ प्रोग्रेशन इज अ special type of sequence in which the difference between any two consecutive term is constant is called as progression. म्हणजे a progression is a special type of, for example आपण एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल. एक्झाम्पल नंबर फर्स्ट 3, 6, 9, 12 and so on. Okay, and so on 27. ही सिक्वेन्स आहे. ओके, ही सिक्वेन्स आहे. या सिक्वेन्समध्ये अ प्रोग्रेशन इज अ स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स. तर काय या सिक्वेन्समध्ये काय स्पेशल आहे? इन विच, या सिक्वेन्समध्ये इन विच डिफरन्स बिटवीन एनी टू टर्म इज कॉन्स्टंट. एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. ओके, कॉन्सिक्युटिव्ह टर्म मीन्स लगतचे नंबर, क्रमगत येणारे नंबर. म्हणजे कोणतेही, मी एनी वर्ड यूज केलाय. ओके, एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. म्हणजे कोणतेही दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म घ्या. फर्स्ट 3, 6 घ्या, 9, 12 घ्या. 12च्या नंतर आपण बघा 3, 6, 9, 12 नेक्स्ट टर्म सांगू शकतो आपण एक्झॅक्टली 15. ओके, त्यानंतरची नेक्स्ट टर्म सांगू शकतो आपण 18. दिस इज कॉल्ड सिक्वेन्स. ओके, कोणत्याही दोन टर्म घ्या, त्या दोन टर्म मधला डिफरन्स काय यायला पाहिजे? डिफरन्स हा कॉमन यायला पाहिजे, कॉन्स्टंट यायला पाहिजे. कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज कॉमन डिफरन्स. कॉन्स्टंट म्हणजेच काय? द कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज कॉमन डिफरन्स and it is denoted by D. ओके, कॉमन डिफरन्स. तो कसा फाइंड करायचा आता? D इज इक्वल टू, म्हणजे पहा अगोदर ही सिक्वेन्स आहे. प्रोग्रेशन मध्ये सिक्वेन्स मध्ये काय डिफरन्स आहे आपल्या लक्षात येईल. आता सिक्वेन्स म्हणजे काय आपल्या लक्षात आलंय चांगलं. त्यानंतर प्रोग्रेशन म्हणजे काय? 3, 6, 9, 12, 15, 18 अँड सो ऑन 27. ओके, तर प्रोग्रेशन म्हणजे काय? सिक्वेन्स तर पाहिजे ते अगोदर, पण त्या सिक्वेन्स मध्ये स्पेशल टाईप पाहिजे. ती टाईप कोणती आहे? इन विच, त्या सिक्वेन्स मध्ये इन विच द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. म्हणजेच काय बघा, डी इज इक्वल टू, डी मीन्स कॉमन डिफरन्स. डीई कसं डिफाईन करायचं? डी इज इक्वल टू T2 मायनस T1. हे T2 मायनस T1 हे अगोदर टर्म का क्लिअर केल्या? ओके, कारण तुम्हाला डिफरन्स फाइंड करताना T2 म्हणजे काय, T1 म्हणजे काय हे माहिती पाहिजे. T2 मीन्स सेकंड टर्म, T1 मीन्स फर्स्ट टर्म. ओके, T2 मायनस T1 म्हणजे डिफरन्स कसं फाइंड करायचा? कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म. म्हणजे नंतरची टर्म मायनस अगोदरची टर्म इज इक्वल टू डिफरन्स. T2 मायनस T1, 6 मायनस 3 इज इक्वल टू 3. त्यानंतर नेक्स्ट पेअर मध्ये T3 मायनस T2 इज इक्वल टू T3. कोणती टर्म आहे? 9. 9 मायनस 6 इज इक्वल टू 3. पहिल्या पेअर मध्ये कॉन्सिक्युटिव्ह टर्म 3 आणि 6. कॉन्सिक्युटिव्ह टर्म म्हणजे काय? लगतचे नंबर, कोणतेही लगत दिलेल्या सिक्वेन्स मधले कोणतेही लगतचे नंबर. ओके, म्हणजे क्रमगत येणारे नंबर. 3, 6 क्रमगत नंबर आहेत, त्यातला डिफरन्स फाइंड केला 3 आला. नेक्स्ट 6, 9 हे क्रमगत नंबर आहेत. ओके, हे क्रमगत नंबर आहेत, यातला डिफरन्स फाइंड केला, तो 3 आला. त्यानंतर नेक्स्ट कोणतेही घ्या, आपण 15 आणि 18 मध्ये चेक करूया. ओके, 1, 2, 3, 4, 5, 6. T6. ओके, T6 minus T5 is equal to 18 minus 15 is equal to 3. In
इन गिव्हन सिक्वेन्स, दिलेल्या सिक्वेन्समध्ये, इन गिव्हन सिक्वेन्स कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू कॉन्स्टंट. दिलेल्या सिक्वेन्स मधला कॉमन डिफरन्स डी काय कॉन्स्टंट आहे. ओके, दिस इज कॉल्ड प्रोग्रेशन. ओके, दिस इज कॉल्ड प्रोग्रेशन. म्हणजे दिलेल्या सिक्वेन्समध्ये दोन कॉन्सिक्युटिव्ह, कोणत्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधील डिफरन्स हा जर कॉमन येत असेल, कॉन्स्टंट येत असेल, ओके, तर ती दिलेली सिक्वेन्स ही प्रोग्रेशन फॉर्म मध्ये असते. मग प्रत्येक सिक्वेन्स, इथे प्रश्न निर्माण होतो आता, प्रत्येक सिक्वेन्स ही प्रोग्रेशन फॉर्म मध्ये असते का? चेक करू. प्रत्येक सिक्वेन्स ही प्रोग्रेशन फॉर्म मध्ये नसते. ओके, आता प्रोग्रेशन म्हणजे काय, तुमच्या बुकमध्ये प्रोग्रेशन म्हणजे काय दिले, पण प्रोग्रेशन एक तुमच्या बुकमध्ये नसलेला पॉइंट. एव्हरी प्रोग्रेशन इज अ सिक्वेन्स. एव्हरी, प्रत्येक प्रोग्रेशन, एव्हरी सिक्वेन्स इज अ प्रोग्रेशन, बट एव्हरी सिक्वेन्स इज नॉट अ प्रोग्रेशन. म्हणजे दिलेली प्रत्येक प्रोग्रेशन फॉर्म मध्ये असलेली, दिलेली प्रत्येक प्रोग्रेशन ही सिक्वेन्स असते, पण एव्हरी सिक्वेन्स, पण प्रत्येक सिक्वेन्स ही प्रोग्रेशन फॉर्म मध्ये नसते. त्याचं एक एक्झाम्पल पाहूया आपण, जिवंत एक्झाम्पल पाहूया आपण. ओके, एक्झाम्पल नंबर सेकंड. एक्झाम्पल नंबर सेकंड, कलेक्शन ऑफ परफेक्ट स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर. ओके, कोणते ते? 1, 1, 4, 9, 16 and so on 100. Okay, and so on 100. हे perfect square of set of, this is a set of perfect square of natural number. Okay, आता यामध्ये दिलेली ही सिक्वेन्स आहे, कारण याच्यामध्ये सिक्वेन्स आहे. आपण क्लिअर केले सिक्वेन्स, ज्यावेळेस आपण सिक्वेन्स हा पॉईंट आपण क्लिअर करत होतो, सिक्वेन्स म्हणजे काय क्लिअर करत होतो, त्यावेळेस वन परफेक्ट स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर ही सिक्वेन्स फॉर्म मध्ये आहे, ही सिक्वेन्स आहे, कारण याच्यामध्ये एक डेफिनेट ऑर्डर आहे. कोणती ऑर्डर आहे? 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1, 2 स्क्वेअर इज इक्वल टू 2, 3 स्क्वेअर इज इक्वल टू 3, 9, 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16 अँड सो ऑन 5 स्क्वेअर इज इक्वल टू. म्हणजे नेक्स्ट टर्म आपण एक्झॅक्टली सांगू शकतो ही सिक्वेन्स आहे, पण ही सिक्वेन्स प्रोग्रेशन फॉर्म मध्ये आहे का, चेक करूया आपण. मग प्रोग्रेशन फॉर्म मध्ये आहे का नाही सिक्वेन्स हे चेक करण्यासाठी फॉर्म्युला काय? define the common difference d is equal to next term minus first term. Okay, t2 minus t1 is equal to 4 minus 1 is equal to 3. Next, d is equal to t3 minus t2. 9 minus 4 is equal to 9 minus 4 is equal to 5. Okay, is equal to 5. Next, d is equal to t4 minus t3 is equal to 16 minus 9 is equal to 7. म्हणजे आपण इथं आणखी पेअरचे आपण डिफरन्स डिफाइन करता येतात आपल्याला, पण आपल्या 3 पुरेसे झाले आहे. ओके, फर्स्ट 3, सेकंड 5 आणि थर्ड 7. म्हणजे डिफरन्स काय लागलाय, हा वेगवेगळा यायला लागलाय, 3, 5, 7. आपली कंडिशन काय, दिलेली सिक्वेन्स ही प्रोग्रेशन फॉर्म मध्ये आहे का नाही हे सांगण्यासाठी आपल्याला कंडिशन काय, डिफरन्स हा कॉमन यायला पाहिजे, डिफरन्स हा कॉन्स्टंट यायला पाहिजे. ओके, इथे येतोय का, नाही. म्हणजे ही सिक्वेन्स आहे, पण ही प्रोग्रेशन फॉर्म मध्ये आहे का, द गिव्हन सिक्वेन्स इज नॉट अ प्रोग्रेशन फॉर्म. ओके, नॉट अ प्रोग्रेशन. ओके, आता म्हणजेच हा पॉइंट आपला क्लिअर होतो इथे. कोणता पॉइंट? एव्हरी प्रोग्रेशन इज अ सिक्वेन्स, बट एव्हरी सिक्वेन्स इज नॉट अ प्रोग्रेशन. म्हणजे दिलेली प्रत्येक सिक्वेन्स ही प्रोग्रेशन फॉर्म, दिलेली प्रत्येक प्रोग्रेशन ही सिक्वेन्स असते, पण प्रत्येक सिक्वेन्स ही प्रोग्रेशन फॉर्म मध्ये असतेच असं नाही. ओके, म्हणजे प्रोग्रेशन म्हणजे काय हे लक्षात आले आपल्या. म्हणजे पॉइंट नंबर सेकंड, प्रोग्रेशन. ओके, प्रोग्रेशन म्हणजे सिक्वेन्स, प्रोग्रेशन, हे 2 पॉइंट क्लिअर झाले. त्यानंतरचा थर्ड पॉइंट, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? द सिक्वेन्स इन विच, बघा हे पहिले 2 वर्ड काय सांगतात, द सिक्वेन्स इन विच, अगोदर ती सिक्वेन्स पाहिजे, इन विच त्या सिक्वेन्स मध्ये, त्या सिक्वेन्स मध्ये काय रिक्वायर आहे, अरिथमॅटिक, दिलेली सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या फॉर्म मध्ये आहे का नाही हे एक्झॅक्टली सांगण्यासाठी काय रिक्वायर आहे,
द सिक्वेन्स इन विच द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट इज कॉल्ड एज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे दिलेल्या सिक्वेन्समध्ये अगोदर ती सिक्वेन्स पाहिजे. ओके, अगोदर ती सिक्वेन्स पाहिजे. नंतरचे एक्झाम्पल घेताना तुमच्या लक्षात येईल कशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशन वरती विचारले जातात. ओके, म्हणजे द सिक्वेन्स इन विच द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट इज कॉल्ड एज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. constant is called as common difference. It is denoted by D. म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे एक्झाम्पल आपण पाहूया. अरिथमॅटिक प्रोग्रेशन 3 चा टेबल घ्या, 4 चा टेबल घ्या, 5 चा टेबल घ्या. ओके, 4, ओके, 8, 12 अँड सो ऑन 40. ओके, म्हणजे कोणत्याही दोन टर्म घ्या, म्हणजे इथं अरिथमॅटिक प्रोग्रेशन असण्यासाठी रिक्वायर काय आपल्याला, द सिक्वेन्स इन विच, त्या दिलेल्या सिक्वेन्स मध्ये काय पाहिजे, द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. म्हणजे कोणतेही दोन टर्म घ्या, डी इज इक्वल टू T3 minus T2 is equal to 12 minus 8 is equal to 4. T2 minus T1, 8 minus 4 is equal to 4. म्हणजे कॉमन डिफरन्स हा सेम यायला लागला, कॉमन डिफरन्स यायला लागला. ओके, कॉमन डिफरन्स यायला लागला. प्रत्येक टर्म मधला, कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स हा कॉमन यायला लागला, कॉन्स्टंट यायला लागला. तर ती दिलेली सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या फॉर्म मध्ये असते. ओके, मग या याच्यावरती कशा टाईपचे एक्झाम्पल विचारले असतात तुम्हाला आता. Which of the following sequence AP म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. याला शॉर्ट फॉर्म मध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशनलाच AP असे लिहितात, जॉमेट्रिक प्रोग्रेशनला GP असे लिहितात, हार्मोनिक प्रोग्रेशनला HP असे लिहितात. ओके, विच ऑफ द फॉलोइंग, तुम्हाला खाली काही सिक्वेन्स दिलेले असतील. ओके, आपण तशा टाईपचे एक्झाम्पल घेऊया, तशा टाईपचा क्वेश्चन घेऊया आपण. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर AP. ओके, जर खाली दिलेल्या सिक्वेन्स विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर AP, तर त्या दिलेल्या सिक्वेन्स जर APच्या फॉर्म मध्ये असतील, ओके, आहेत का नाही तुम्हाला शोधायचे अगोदर. ओके, इफ इट इज अन AP, खाली काही तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये काही सिक्वेन्स दिलेले आहेत, तर त्या एपीच्या फॉर्म मध्ये आहेत का नाही. इफ इट इज अन AP, त्या एपीच्या फॉर्म मध्ये आहेत का, अँड देन फाइंड द नेक्स्ट टू टर्म. ओके, जर दिलेली सिक्वेन्स जरी एपीच्या फॉर्म मध्ये असेल, तर त्या सिक्वेन्स मध्ये नेक्स्ट टू टर्म कोणते असतील आपल्याला डिफाइन करायचे. ओके, फॉर एक्झाम्पल 5, 12, 19, 26 अँड सो ऑन. ही दिलेली सिक्वेन्स आहे, पण ही एपीच्या फॉर्म मध्ये आहे का नाही अगोदर आपल्याला चेक करायचे. ओके, अगोदर आपल्याला चेक करायचे, आणि त्यानंतर दिलेली ही सिक्वेन्स एपीच्या फॉर्म मध्ये आहे का नाही. जर असेल तर त्यानंतरच्या नेक्स्ट टर्म कोणत्या असतील त्या दोन टर्म आपल्याला शोधून काढायचे. पहिली पद्धत काय, पहिली मेथड काय स्टार्ट करण्याची, एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याची, अशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याची. द गिव्हन सिक्वेन्स म्हणजे दिलेली सिक्वेन्स, काय दिलेली सिक्वेन्स आपल्याला 5, 12, 19, 26 अँड सो ऑन. यामध्ये फर्स्ट टर्म, ओके, वी नो दॅट, तुम्हाला माहिती आहे फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू 5, T2 इज इक्वल टू 12, T3 इज इक्वल टू 19 अँड सो ऑन. ओके, आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट टर्म फाइंड करण्यासाठी आपल्याला डिफरन्स माहिती पाहिजे, म्हणजे याच्यामध्ये डेफिनेट ऑर्डर काय हे माहिती पाहिजे आपल्याला. ओके, डी इज इक्वल टू, अगोदर आपल्याला एपीच्या फॉर्म मध्ये आहे का नाही चेक करायचे. ओके, एपीच्या फॉर्म मध्ये आहे का नाही चेक करायचे. एपीच्या फॉर्म मध्ये आहे का नाही चेक करण्यासाठी आपल्याला रिक्वायर कंडिशन काय, कॉमन डिफरन्स. ओके, कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. ओके, कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू T2 minus T1 is equal to 12 minus 5 is equal to 7. D is equal to
T3 minus T2 is equal to 19 minus 12 is equal to 7. म्हणजे 7 7 difference, common difference is constant. Okay, common difference D is equal to 7 constant. Okay, this is an AP, this is an AP, this is an AP. ही AP आहे. आता नेक्स्ट टू टर्म कोणते असतील? नेक्स्ट टू टर्म शोधून कशा काढायच्या? ज्यावेळेस आपल्याला कॉमन डिफरन्स माहिती होतो, ओके, ज्यावेळेस आपल्याला कॉमन डिफरन्स माहिती होतो त्यावेळेस नेक्स्ट टर्म T5, ओके, आपल्याला कोणती टर्म शोधून काढायची? 1 2 3 4 टर्म दिलेत. T5 इज इक्वल टू T4 प्लस 7. ओके, म्हणजे डिफरन्स काय? हा डिफरन्स 7 आहे. T4 26 प्लस 7 इज इक्वल टू 33. म्हणजे T5 टर्म कुठली असेल? 33. ओके, त्यानंतरची नेक्स्ट टर्म T6 इज इक्वल टू T5 प्लस 7 इज इक्वल टू 33 प्लस 7 इज इक्वल टू 40. म्हणजे आपण पहिलं काम काय केलं? पहिल्यावर काय केलं आपण? ही दिलेली सिक्वेन्स एपी आहे का नाही हे शोधून काढलं. ओके, दिलेली सिक्वेन्स एपीच्या फॉर्म मध्ये होती. त्यानंतर नेक्स्ट टू टर्म, पहिली टर्म 33, नेक्स्ट टर्म 40, म्हणजे नेक्स्ट टर्म कोणती असतील? टू टर्म 30 and 40. ओके, अशा टाइपचे सिंपल, याच्यानंतरचे खूप डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन असतात. आपण जाऊयात आता तशा क्वेश्चनकडे, पुढे जाऊया आपण. ओके, एक्झाम्पल नंबर सेकंड. ओके, एक्झाम्पल नंबर सेकंड. तर एक्झाम्पल नंबर सेकंड त्यातल्या त्यात थोडं याच्यापेक्षा डिफिकल्ट लेवलचं आहे एक्झाम्पल नंबर फर्स्ट पेक्षा. ओके, ते कसं असेल एक्झाम्पल नंबर पहा आता. 2, एक्झाम्पल नंबर सेकंड 2, -2 -6 -10 अँड सो ऑन. ओके, अगोदर हे 2 -2 -6 -10 ही दिलेली सिक्वेन्स एपीच्या फॉर्म मध्ये आहे का नाही हे चेक करायचं आपल्याला अगोदर. मग एपीच्या फॉर्म मध्ये आहे का नाही हे चेक करण्यासाठी पहिलं काम काय? गिवन सिक्वेन्स. ओके, द गिवन सिक्वेन्स ओके, गिवन सिक्वेन्स ही आहे. त्यामध्ये वी नो दॅट, तुम्हाला माहिती आहे T1 इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू -2. आतापर्यंतच्या सिक्वेन्स पेक्षा हे वेगळे नंबर दिसायला लागलेत. ओके, 2 -2 -6 -10. ओके, T2 सिमिलरली T3 इज इक्वल टू -6. आता यामध्ये डिफरन्स फाइंड करायचा आपल्याला. D इज इक्वल टू, कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू T2 minus T1, T2 minus T1, T2 minus T1. T2 काय टर्म आहे? -2 मायनस हे मायनस. ओके, T2 minus T1 मायनस. ओके, फर्स्ट टर्म 2 -2 दोघांचे ऍडिशन होते. -2 मायनस, बट साइन मायनस येतं. ओके, 2 to 4. ओके, 2 to 4 साइन मायनस. ओके, -4. नेक्स्ट D इज इक्वल टू T3 minus T2, T3 minus T2 इज इक्वल टू T3 टर्म कोणती आहे? -6 मायनस हे मायनस. ओके, T3 minus T2 हे मायनस. ओके, हे मायनस. नेक्स्ट T2 -2. ओके, -2 इज इक्वल टू -6 मायनस ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ दे. मायनस +2 -6 +2 -6 +2 -6 +2 इज इक्वल टू -4. म्हणजे पहिल्या दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मध्ये डिफरन्स फाइंड केला, -4 आला. नंतर नेक्स्ट टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म मध्ये डिफरन्स फाइंड केला, -4 आला. म्हणजे डिफरन्स काय लागलाय? डिफरन्स हा -4 ए लागलाय. डिफरन्स हा कॉमन ए लागलाय, कॉन्स्टंट ए लागलाय. दिस इज अन एपी. ही दिलेली सिक्वेन्स एपीच्या फॉर्म मध्ये आहे. आता एपीच्या फॉर्म मध्ये आहे, डिफरन्स काय लागलाय? -4. ओके, डिफरन्स काय लागलाय? -4. D इज इक्वल टू -4. ओके, आता हा आपल्याला याची आवश्यकता कुठे भासते? नेक्स्ट टू टर्म डिफाइन करण्यासाठी. नेक्स्ट टू टर्म T1 T2 T3 T4 आपल्याला T5 डिफाइन करायचं. T5 इज इक्वल टू T4 प्लस D. T4 काय? -10 प्लस -4. बघा इथं बरेच जण इथं कन्फ्युज होतात बरं. साइन रूल मध्ये -10 प्लस ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचं, प्लस मायनस. ओके, -10 -4 ऍडिशन -14. ओके,
म्हणजे नेक्स्ट टर्म कोणती येईल? -14. त्यानंतरची नेक्स्ट टर्म म्हणजे हे T5 आलं. T6 इज इक्वल टू T5 प्लस D. T5 -14 प्लस -4 इज इक्वल टू -14 परत प्लस मायनस मायनस -4 -14 -4 -18 ओके -18 म्हणजे ह्या नेक्स्ट टू टर्म झाल्या. ओके म्हणजे आपला हा क्वेश्चन काय होता? विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी? जर दिलेल्या फॉलोइंग सिक्वेन्स ह्या एपीच्या फॉर्म मध्ये असतील, ओके, इफ इट इज अन एपी देन फाइंड द नेक्स्ट टू टर्म. दिलेल्या सिक्वेन्स एपीच्या फॉर्म मध्ये असतील तर त्यानंतरच्या दोन टर्म कोणत्या असतील ते तुम्हाला डिफाईन करायच्या होत्या. आपण ते सॉल्व्ह केलं. ओके, तर आपण इंटरेस्टिंग एक्झाम्पल घेऊया. आपण तुम्ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन सिक्वेन्स अँड सिरीज मध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा पॉईंट लर्न करताय तुम्ही. ओके ओके मग हा पॉईंट तुम्ही लर्न केल्यानंतर म्हणजे याचा बेनिफिट काय होतं चॅप्टर मध्ये, याचा फायदा काय आपल्याला? ओके, तुम्ही आता 12th क्लासमध्ये आलात. ओके, 11-12 मध्ये आलात तुम्ही आता. ओके, तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशन तुम्ही लर्न केलाय म्हणल्यास तुम्हाला जर घरच्यांनी विचारलं, ओके, काय विचारलं तुम्हाला? नंबर ऑफ टर्म. एक्झाम्पल घेऊया आपण. नेक्स्ट पॉइंट, nth टर्म ऑफ एन एपी. म्हणजे दिलेल्या सिक्वेन्स मधील n टर्म शोधून काढायच्या. n टर्म ऑफ एन एपी. ओके, n टर्म ऑफ एन एपी. दिलेल्या सिक्वेन्स मध्ये n टर्म शोधून काढायच्या. त्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया आपण, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हाऊ मेनी इव्हन नॅचरल नंबर बिटवीन 1 to 149. तुम्हाला असा क्वेश्चन विचारला. ओके, तुम्ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन, मला हेच म्हणायचं होतं थोड्या वेळापूर्वी, तुम्ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन लर्न केलात म्हणजे तुम्हाला जर हाऊ मेनी इव्हन नॅचरल नंबर बिटवीन 1 to 149, 1 to 149 पर्यंत इव्हन नॅचरल नंबर, ओके, इव्हन नॅचरल नंबर ऑफ टर्म किती असतील हे तुम्हाला विचारलं तर कसं सांगणार? इझिली सांग. ज्यांनी अरिथमॅटिक प्रोग्रेशन लर्न केले त्यांना इझिली सांगता येतं. त्यासाठी आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया, आपल्या लक्षात येईल. अशा टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करतात असताना हाऊ मेनी इव्हन नॅचरल नंबर बिटवीन 1 to 149. बिटवीन इथं बघा त्यांनी बिटवीन वर्ड यूज केलाय, 1 to 149. म्हणजे 1 आणि 149, 1 आणि 149 हे दोघांच्या आतमधील इव्हन नॅचरल नंबर ऑफ टर्म किती असतील? अगोदर त्यांनी विचारलेल्या जी रिक्वायर्ड टर्म आहे, दीज नंबर्स आर, ते कोणते नंबर असतील? वर्ड त्यांनी यूज केलाय हाऊ मेनी इव्हन नॅचरल नंबर बिटवीन 1 to 149. 1 to 149 म्हणजे 1च्या नंतरचा नेक्स्ट 2 इव्हन नंबर कोणता असणार आहे? 2, 4, 6 अँड सो ऑन. 149 च्या अगोदरचा, बिटवीन दोघांच्या आतले, म्हणून 149च्या अगोदरचा इव्हन नंबर कोणता असणार आहे? एक्झॅक्टली 148. ओके, 148. आता पहा इथं या अरिथमॅटिक प्रोग्रेशन लर्न केल्यानंतर आपल्याला इझिली कमी टाइम मध्ये कसा आन्सर सांगता येतं बघा. आता हाऊ मेनी इव्हन नॅचरल नंबर बिटवीन 1 to 149. आपण असं काउंट करणार का? 1च्या नंतर 2, 1, 2 इज फर्स्ट टर्म, 4 सेकंड टर्म, 6 थर्ड टर्म अँड सो ऑन, असं काउंट 140 पर्यंत काउंट करणार का? नाही करणार. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे आपल्याला, Tn इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू D. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला नंबर ऑफ टर्म फाइंड करता येतात. मग यामध्ये Tn म्हणजे काय, A म्हणजे काय, n म्हणजे काय, D म्हणजे काय? ओके, मग तुम्हाला टर्म ज्यावेळेस मी डिस्कस करतो आपण टर्म या पॉइंट विषयी, ओके, त्यावेळेस आपण
T1 म्हणजे काय, ए म्हणजे काय, डी म्हणजे काय, हे यासाठी मी त्या पॉइंटवरती फोर्स करून यासाठी सांगत होतो. ओके, Tn मीन्स लास्ट टर्म. दिलेल्या सिक्वेन्स मध्ये लास्ट टर्म कोणती आहे? 148. Tn इज इक्वल टू लास्ट टर्म 148. A इज इक्वल टू फर्स्ट टर्म. A इज इक्वल टू फर्स्ट टर्म. दिलेल्या सिक्वेन्स मध्ये फर्स्ट टर्म कोणती आहे? 2. ओके, 2. त्यानंतर n म्हणजे काय? n म्हणजे नंबर ऑफ टर्म. आपल्या क्वेश्चनच विचारलाय हाऊ मेनी. हाऊ मेनी म्हणजे किती? इव्हन नॅचरल नंबर किती आहेत म्हणजे नंबर, तेच नंबर शोधून काढायचे आपल्याला. म्हणजे हे आपल्याला क्वेश्चन n इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, n इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. d इज इक्वल टू डिफरन्स, d इज इक्वल टू डिफरन्स. ओके, d इज इक्वल टू डिफरन्स. तो कसं फाइंड करायचं आपल्याला माहिती आहे. सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. 4 मायनस 2 2, 6 मायनस 4 2, म्हणजे डिफरन्स काय कॉमन 2 आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया. Tn म्हणजे काय? Tn लास्ट टर्म 148 इज इक्वल टू a इज इक्वल टू 2 प्लस n मायनस 1. n माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती. ऍज इट इज ठेवा. मायनस 1, 1 इज कॉन्स्टंट. ओके, d इज इक्वल टू 2. ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. 148 इज इक्वल टू 2 प्लस n मायनस 1, 2 प्लस n मायनस 1 इंटू 2. 2 इंटू n, 2 प्लस 2 इंटू n, 2n, 2 इंटू मायनस 1 2. इक्वल टूच्या राईट साइडला प्लस 2 आहेत, मायनस 2 आहेत. प्लस 2 मायनस 2 गेट कॅन्सल, प्लस 2 मायनस 2 गेट कॅन्सल. 148 इज इक्वल टू 2n. 148 इज इक्वल टू 2n. ओके, n is equal to a plus n minus 1 into d. 148, a means 2, a is equal to 2 plus n minus 1 into 2. 148 is equal to ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया आपण. 2 plus 2n minus 2. आता इक्वल टूच्या राईट साइडला वन साइडला प्लस 2 मायनस 2 आहेत. प्लस 2 मायनस 2, प्लस 2 मायनस 2 गेट कॅन्सल. ओके, प्लस 2 मायनस 2 गेट कॅन्सल. 148 is equal to 2n. 148 upon 2 is equal to n. Therefore, 148 upon 2, 2 1s are 2, 2 7s are 14, 2 4s are 8. Therefore, n is equal to 74. काउंट करून पहा तुम्ही. तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल तर काउंट करून पहा. 1 to 49 पर्यंत इव्हन नॅचरल नंबर ऑफ टर्म किती असतील? n इज इक्वल टू नंबर ऑफ टर्म 74 असतील. म्हणजे विदिन 10 सेकंड 30 सेकंडच्या आतमध्ये आपण आन्सर डिफाईन करू शकतो. ओके, Tn इज इक्वल टू या फॉर्म्युल्याच्या आधारे Tn इज इक्वल टू 1 प्लस Tn इज इक्वल टू 1 प्लस n मायनस 1 इंटू d. ओके, n मायनस 1 इंटू d. आता याच्यामध्ये थोडा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन विचारला. ओके, कसा क्वेश्चन विचारला पहा. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला आपण? हाऊ मेनी इव्हन नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 149. म्हणजे 1 ते 149च्या आतील इव्हन नॅचरल नंबर कोणते आहेत? ते नंबर ऑफ नाही, कोणते नाही, नंबर ऑफ टर्म किती आहेत हे आपण एक्झॅक्टली सांगितलं. n इज इक्वल टू 74. त्यानंतरचा दुसरा क्वेश्चन एक्झाम्पल नंबर सेकंड. हाऊ मेनी टर्म्स आर there between how many terms are there between 2 100 divisible by 4. म्हणजे क्वेश्चन काय विचारलंय? म्हणजे नंबर ऑफ टर्म. ज्यांना फॉर्म्युला माहित नाही, ज्यांना अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय हे माहिती नाही, त्यांना हे क्वेश्चन सॉल्व्ह करणं इझी जातच नाही. ओके, कसं? हाऊ मेनी टर्म्स म्हणजे किती टर्म आहेत? नंबर ऑफ टर्म आर देअर बिटवीन 1 to 100 डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे 1 ते 100 मधील 4 ने एक्झॅक्टली डिव्हिजिबल होणाऱ्या किती टर्म असतील? ओके, these numbers are ते नंबर कोणते असतील? 1 to 100 म्हणजे 1 च्या नंतर पहिला नंबर येणारा 4 8 12 अँड सो ऑन.
100ला एक्झॅक्टली 4 डिव्हिजिबल होतं, पण क्वेश्चन मध्ये हा वर्ड, इथं कन्फ्युज नाही व्हायचं, हा वर्ड दिलाय त्यांनी बिटवीन, म्हणजे त्या 1 to 100 दोघांच्या आतमध्ये. ओके, म्हणून 1 to 100 येणार नाही, त्याच्या अगोदरचा नंबर 4 डिव्हिजिबल म्हणून 96. ओके, दिस इज अ सिक्वेन्स. ओके, डिव्हिजिबल बाय 4. यामध्ये आपल्या नंबर ऑफ टर्म विचारल्यात. नंबर ऑफ टर्म माहित असण्यासाठी आपल्याला टीएन माहिती पाहिजे. टीएन इज इक्वल टू 96, ए इज इक्वल टू 4 and d is equal to second term minus first term. Second term 8 minus 4, 12 minus 8, 4, d is equal to 4. Tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. हा फॉर्म्युल्यामध्ये, या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. नंबर ऑफ टर्म तुम्हाला विदिन 30 सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला आन्सर भेटेल तुम्हाला. Tn is equal to 96 is equal to a is equal to 4 plus n minus 1. Number of term n माहिती नाही आपल्याला, n minus 1. Difference d is equal to 4. 96 is equal to 4 plus n minus 1. ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. 4 into n, 4n minus 4 into minus 1, 4. ओके, 96 राईट साइडला वन साइडला प्लस इक्वल टूच्या वन साइडला +4 -4 गेट कॅन्सल. ओके, गेट कॅन्सल. तुम्ही मला +4 - 4 गेट कॅन्सल कसं? ओके, आता हे पहा, हे +4 आहेत. ओके, +4 आहेत, हे लेफ्ट साइडला आले. 96 - 4, 96 - 4 92. ओके, 92. परत नेक्स्ट टर्मला हे -4 आहेत. ओके, राईट साइडला +4. ओके, म्हणजे +4. 92 + 4 = 96. म्हणजे हे काम करण्यापेक्षा एका साइडला +4 - 4 गेट कॅन्सल होतात इझिली. 96 = 4n. ओके, 96 = 4n. n = 96. ओके, कोणीही साइडला लिहा, काय हरकत नाही. 96/4. मल्टिप्लिकेशन मधले 4 होते, या साइडला डिव्हिजिबल मध्ये गेले. ओके, डिवाइड मध्ये गेले. 96/4 = n. 4 1 जा 4, 4 2 जा 8. ओके, 9 - 8 1, 4 4 जा 16. n = 24. Number of term. How many terms are there between 1 to 100 divisible by 4? म्हणजे 1 ते 100 पर्यंत 4 ने डिव्हिजिबल होणाऱ्या नंबर ऑफ टर्म ह्या 24 असतील. ओके, 24 असतील. ओके, अंडरस्टँड? त्यानंतरचा म्हणजे आपण nth टर्म ऑफ एन एपी, म्हणजे दिलेल्या सिक्वेन्स मधील, दिलेली सिक्वेन्स एपीच्या फॉर्म मध्ये असते. दिलेली सिक्वेन्स एपीच्या फॉर्म मध्ये असेल तर त्या सिक्वेन्स मधील नंबर ऑफ टर्म कसं डिफाइन करायचं? तर tn is equal to a plus in bracket n minus 1 into d, या फॉर्म्युल्यानुसार फाइंड करायचं. ओके, nth टर्म दिलेल्या सिक्वेन्स मधील नंबर ऑफ टर्म या फॉर्म्युल्यानुसार. सेकंड पॉइंट कोणता था? सेकंड पॉइंट, सम ऑफ n टर्म्स ऑफ एन एपी. सम ऑफ n टर्म ऑफ एन एपी. तर दिलेली सिक्वेन्सी एपीच्या फॉर्म मध्ये असेल, तेव्हा दिलेल्या सिक्वेन्स एसव्हीएम सम मीन्स ऍडिशन. दिलेली सिक्वेन्सी एपीच्या फॉर्म मध्ये असेल तेव्हा त्या सिक्वेन्सची ऍडिशन कसं करायचं? ओके, ऍडिशन कसं करायचं आपण एक एक्झाम्पल घेऊया. द सम ऑफ फर्स्ट 100 नॅचरल नंबर इज. द सम ऑफ फर्स्ट 100 नॅचरल नंबर इज. नॅचरल नंबर इज क्वेश्चन मार्क. तुम्ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन लर्न करताय, तुम्हाला 1 to 100 पर्यंतची सम करायला सांगितले, ऍडिशन कराय 1 to 100 पर्यंतचे ऍडिशन. आता इथे क्वेश्चन कसं दिलाय बघा, द सम ऑफ ऍडिशन, द सम ऑफ फर्स्ट 100 नॅचरल नंबर इज क्वेश्चन मार्क. ओके, म्हणजे पहिल्या 100 इथं फर्स्ट वर्ड यूज केलाय. ओके, इथे जर हा वर्ड स्किप केला असता फर्स्ट, द सम ऑफ 100 नॅचरल नंबर इज, कोणते नॅचरल नंबर घ्यायचे? 100, कोणते येऊ शकतात. ओके, 1 to infinity. The set of natural number is 1 2 3 and so on infinity.
कोणतेही नॅचरल नंबर शकतात. म्हणजे या क्वेश्चन कम्प्लीट होण्यासाठी हा वर्ड इम्पॉर्टन्स आहे. ओके, फर्स्ट म्हणजे पहिले नॅचरल नंबर, पहिले 100 नॅचरल नंबर कोणते असतील? these terms are 1 2 3 and so on 100. okay, and so on 100. okay, मग तुम्हाला 1 to 100 पर्यंतचे ऍडिशन करायला सांगितले की 1 to 100 चे ऍडिशन पण तुम्ही इझिली विदिन 30 सेकंडच्या आतमध्ये एक्झॅक्टली तुम्ही डिफाईन करू शकता. त्यासाठी फॉर्म्युला आहे. ओके, त्यासाठी फॉर्म्युला आहे SN इज इक्वल टू number of sum of number. okay, SN is equal to n by 2 in bracket a plus l, n by 2 in bracket a plus l. मग याच्यामध्ये n by 2 n म्हणजे काय? नंबर ऑफ टर्म. n मीन्स नंबर ऑफ टर्म. ओके, नंबर ऑफ टर्म या सिक्वेन्स मध्ये नंबर ऑफ टर्म किती असतील? आता एक एक्झाम्पल 1 to 100 पर्यंत फर्स्ट 100 नॅचरल नंबर तर क्वेश्चन मध्येच दिलाय 100 नॅचरल नंबर. ओके, नंबर ऑफ टर्म ह्या 100 असतील. फाइंड करू आपण. Tn इज इक्वल टू या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. Tn इज इक्वल टू a इज इक्वल टू 1 प्लस n मायनस 1 इंटू d. डिफरन्स काय? 2 मायनस 1 1, 3 मायनस 2 1. डिफरन्स काय? 1 आहे. Tn इज इक्वल टू 100. ओके, 100. Tn is equal to 100 is equal to 1 plus n into 1 n minus 1 into 1 minus 1 plus 1 minus 1 get cancelled. Therefore n is equal to 100. okay, number of terms 100. okay, आपला रिक्वायर्ड टर्म n माहिती पाहिजे. SN is equal to SN सम करत असताना नंबर ऑफ टर्म माहिती पाहिजेत. ओके, किती नंबरचे आपण सम करतोय? ओके, नंबर ऑफ n इज नंबर ऑफ टर्म n is equal to 100. SN is equal to n by 2. मी थोडं साईडला लिहितो. SN is equal to n by 2 in bracket a plus l. म्हणजे a काय? n माहिती झालं आपल्याला. n is equal to 100 नंबर ऑफ टर्म. a is equal to फर्स्ट टर्म is equal to 1. L is equal to last term. SN is equal to n by 2 number of term. okay, 100 upon 2 in bracket a means 1 plus l means last term 100. 100 upon 2 50. okay, 100 upon 2 50. इथं काय ऑपरेशन असतं? कोणतं ऑपरेशन असतं इथं? इनटू. ओके, इनटू 1 plus 100 101. 50 into 100 101. 50 into 1. okay, 50 0 carry 5. 50 into 0 0 5 as it is. 50 into 1 50. म्हणजे आपण विदिन 30 सेकंडच्या आतमध्ये the sum of first 100 natural number is 5050. ओके, 50 आपण एक्झॅक्टली डिफाईन करून सांगू शकतो. ओके, ठीक आहे, आपण थांबूया. थँक्यू.